कॉरिडॉर केला जातोय आणि या ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून रुग्णांना जे जखमी आहेत त्यांना तिथपर्यंत हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता। मी तुम्हाला मॅजिक वॉलच्या माध्यमातून ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवतो, मॅपच्या माध्यमातून दाखवतो की हा अपघात कसा नेमका घडलेला आहे। हे ते सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे। या एअरपोर्टवरून उड्डाण केलं विमानानं हे या दिशेनं आणि त्यानंतर इथून जवळपास एक 15 किलोमीटर हे अंतर आहे, ज्याला मेघानी नगर हा परिसर आहे। बघा हे एअरपोर्ट आहे, हा रनवेवरून हे उड्डाण करून इकडे जायला पाहिजे होतं, पण ते खाली खाली येत गेलं आणि या मेघानी नगर परिसरामध्ये हे विमान इथं कोसळलेलं आहे। हा संपूर्ण जर परिसर आपण बघितला तर रहिवासी परिसर आहे। मग कृष्णा आर्मी जनरल स्टोअर्स तिथं आहे, मिलिटरी हॉस्पिटल तिथं जवळच आहे। त्यानंतर हा पूर्ण परिसर जो आहे तो रहिवासी इमारतींनी भरलेला आहे। हॉस्पिटल स्टाफची क्वार्टर्स सुद्धा इथं आहेत, बघा आपल्याला मॅपमध्ये ते दाखवलं जात आहे। आणि या मेघानी नगर म्हणजे हे एअरपोर्ट आणि हे मेघानी नगर हे 15 किलोमीटरचं अंतर आहे आणि टेक ऑफ केल्याच्या नंतर अवघ्या काही किती 15 किलोमीटर अंतर करण्यासाठी किती वेळ लागणार आहे विमानाला? काही एखाद मिनिटाच्या दरम्यान सुद्धा ते कदाचित कोसळलेलं असेल आणि हे टेक ऑफ केल्याच्या नंतर विमान हे वर जायला हवं होतं, पण ते लँडिंगला जसं खाली खाली येतं तसं ते खाली येत गेलं आणि मग ते एका इमारतीवर दृश्य पण दाखवतोय आणि दुसऱ्या बाजूला मॅपच्या माध्यमातून ते अंतर सुद्धा दाखवतोय। हे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे अहमदाबादचं। या इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून ते हे जे मेघानी नगर आहे हे केवळ 15 किलोमीटर अंतर आहे आणि कदाचित एअरपोर्टचा सुद्धा परिसर इथपर्यंत आहे, म्हणजे जस्ट एअरपोर्ट क्रॉस केल्याच्या नंतरच हा अपघात झालेला आहे। त्यामुळे आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती कमी वेळामध्ये हा अपघात घडलेला आहे आणि संधी सुद्धा कदाचित मिळालेली नसेल। आता यातनं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की टेक ऑफच्या आधी सगळी तांत्रिक जी चेकअप करायला हवं होतं ते चेकअप झालेलं होतं का, काय नेमकी अडचण आली, हा तपासाचा भाग आहे। चूक तांत्रिक आहे की पायलटची चूक आहे याच्याबद्दलची सुद्धा माहिती तपासाच्या नंतर आपल्याला मिळू शकणार आहे। पण आज संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी ही घटना म्हणावी लागेल। गेल्या काही दिवसातली सगळ्यात मोठी प्रवासी विमानाची झालेली ही दुर्घटना आहे। या अपघातामध्ये आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। हे दृश्य खरं तर विचलित करणारी आहे। जेव्हापासून आपल्यापर्यंत या दुर्घटनेच्या बद्दलचा एक व्हिडिओ येतोय, लोकांनी तिथं हे केलेल्या मदतीला सुद्धा काही जण पोहोचतायत, पण आत्ताच तिथल्या एजन्सीजनी सांगितलं, पोलिसांनी सांगितलं, स्थानिक पोलिसांनी माध्यमांसहित सगळ्यांना तिथल्या स्थानिकांना सुद्धा सांगितलंय की आम्हाला